प्राध्यापक राजाराम लोंढे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एचओडी म्हणून काम पाहायचे. 60 वर्ष वय. मागच्याच वर्षी रिटायरमेंट घेतलेली. आर्थिक परिस्थिती चांगली. बायको आणि मुली पुण्याला राहायच्या, तर लोंढे छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागातल्या ज्योतिनगरमध्ये एकटेच राहायचे. इथे त्यांची ओळख दोन नावांनी होती, राजाभाऊ आणि लोंढे सर. 5 फेब्रुवारीच्या रात्री राजाभाऊंना त्यांच्या बंधूंनी उत्तम लोंढेंनी फोन केला. फोन लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पण तीच परिस्थिती. दिवसभर काहीही संपर्क झाला नाही. त्यामुळे उत्तम लोंढेंनी राजाभाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिली. उस्मानपुरा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला राजाभाऊंच्या निम्म्या वयाचा मित्रही लोंढे कुटुंबियांना भेटला. 2 दिवसात सरांना शोधतो असं म्हणाला. पोलिसांना माहिती सांगताना सुद्धा सहभागी झाला. शेवटी तोच आरोपी निघाला. राजाभाऊ लोंढेंचा खून करून त्यांचा मृतदेह संभाजीनगरमध्ये फिरवणारा, जवळपास 1.5 महिना खड्ड्यात पुरून ठेवणारा आरोपी विशाल राठोड उर्फ लाला, फेमस रील स्टार. त्याचं कनेक्शन फक्त राजाभाऊ लोंढेंच्या खुनाशी नाहीये. याचं कनेक्शन संभाजीनगरच्या एका महिला रील स्टारशी आहे, गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्ड्याशी आहे आणि एका थराराशी आहे, 40 दिवसांच्या थराराशी. विशाल राठोड उर्फ लाला छत्रपती संभाजीनगर मधला रील स्टार. याने वयाच्या 23व्या वर्षी घेतलेल्या जॅग्वार गाडीची, त्याला कार्यक्रमांना प्रमुख पाहुणा म्हणून बोलवण्याची, नेत्यांच्या हातून याचे सत्कार होत असल्याची, हा नेत्यांच्या भेटी घेत असल्याची, यावेळी होणाऱ्या गर्दीची प्रचंड चर्चा असते. विशाल म्युझिक व्हिडिओ बनवायचा, इव्हेंट कॉन्सर्ट ऑर्गनाईज करायचा. रील्समुळे हवा होती. साधारण 3 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात विशालची ओळख राजाभाऊ लोंढेंची झाली. राजाभाऊंना गाण्याची आवड प्रचंड, त्यातूनच ही ओळख पक्की झाली. त्यानंतर मागच्या वर्षी राजाभाऊंच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला, तेव्हा तो विशालनेच ऑर्गनाईज केला. त्यामुळे वयात अंतर असलं तरी राजाभाऊ विशालला मित्रासारखंच समजायचे. विशालला वेब सिरीज आणि पिक्चर बघायला प्रचंड आवडायचं. आवडता विषय अर्थातच क्राईम. त्याला राजाभाऊंच्या आर्थिक परिस्थितीचा रीतसर अंदाज होता. त्यामुळेच त्याने राजाभाऊंना एक स्कीम दिली. सर, मला एक शो डिझाईन करायचा आहे, खतरो के खिलाडी आहे ना, सेम तसाच शो, लव्ह अँड डेअर या नावाचा. आपण शूट करू, यूट्यूबवर टाकू, चांगले व्ह्यूज येतील, तुम्ही प्रोड्युसर व्हा, अशी ही स्कीम. राजाभाऊ तयार झाले. त्यांनी विशालला 50 लाख रुपये दिले. विशालने तयारी सुरू केल्याचं सांगितलं, पण शो बद्दल होत काही नव्हतं. राजाभाऊंनी अनेकदा त्याला शो कधी सुरू होणार विचारलं, पण तो बघू करू अशी उत्तरं द्यायला लागला. शो काय होत नसतो याचा अंदाज राजाभाऊंना आला आणि त्यांनी पैसे मागायला सुरुवात केली. बराच तगादा लावल्यानंतर विशालने त्यांना 10 लाख रुपये परत दिले, पण अजूनही 40 लाखांचा हिशोब बाकी होता, जो कधी होणारच नव्हता. कारण विशालच्या डोक्यात एक प्लॅन शिजर होता, राजाभाऊ लोंढेंना कायमचा संपवायचं. 2026च्या जानेवारी महिन्यात विशाल राजाभाऊंना घेऊन अहिल्यानगरला गेला. तिथे या दोघांनी पार्टी केली. विशालचा प्लॅन होता राजाभाऊंना मजबूत दारू पाजायची, परत येताना ते दारूच्या नशेत असतील त्याच वेळी त्यांचा काटा काढायचा. त्याने दारू पाजली, पण राजाभाऊंना दारू चढलीच नाही. परतीच्या सगळ्या प्रवासात राजाभाऊ निवांत. विशालचा प्लॅन फसला, पण त्याने पुढचा प्लॅन ऍक्टिव्ह केला. तो राजाभाऊंची हत्या करण्यावर ठाम होता. त्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये वकिलांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. त्यांना आपल्या प्लॅनची आयडिया न देता कायद्याच्या पळवाटा शोधायचा प्रयत्न करायला लागला. त्यानंतर सुरू झाला थरार. खतरो के खिलाडीला लाजवेल असा थरार. गेवराई तांडा छत्रपती संभाजीनगर पासून साधारण 13 किलोमीटरवर असलेलं गाव. विशाल राठोडचं मूळ गाव. 3 फेब्रुवारीला त्याने या गावातल्या एका निर्जन भागात एका जेसीबी चालकाला बोलवलं. त्याला सांगितलं, एका बाबाने मला सांगितलंय या ठिकाणी गुप्तधन आहे, त्यामुळे 2 खड्डे खोदायचेत. बाबा सांगतील त्यावेळेला पूजा होईल. या जेसीबी वाल्याचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्याच्यासमोर 1-2 मित्रांना गुप्तधनाबद्दल सांगितलं. 8-8 फुटाचे 2 खड्डे खोदून घेतले. 6 फेब्रुवारीच्या सकाळी विशालने या जेसीबी वाल्याला परत फोन केला, बोलवून घेतलं आणि 2ही खड्डे बुजवायला सांगितले. तेव्हा तो म्हणाला, बाबा बाहेर गेलेत, आत्ता पूजा करायची नाहीये. गुप्तधनासाठी खड्डे खणल्याचं पोलिसांना कळलं तर अटक होईल, खड्डे बुजवून टाक. विशालने सांगितल्याप्रमाणे जेसीबी वाल्याने खड्डे बुजवले, पण खड्डा खणण्यात आणि बुजवण्याच्या मध्ये एक भीषण रात्र होती. 5 फेब्रुवारीची भीषण रात्र. त्या रात्री राजाभाऊ लोंढेंनी आपल्या ड्रायव्हर कम कुकला नॉनव्हेज बनवायला सांगितलं. त्यांनी जेवण केलं आणि साधारण 9:30च्या सुमारास विशाल राठोड राजाभाऊंच्या घरी आला. त्याने राजाभाऊंना पार्टीला येण्याचा आग्रह केला.
येण्याआधी फोनवरून त्याने पार्टीची आयडिया दिली होती, त्यामुळे राजा भाऊ सुद्धा तयार झाले. त्यांचा ड्रायव्हर सुद्धा सोबत येणार होता, पण विशालच्या गाडीत आधीच 4 जण बसलेले, त्यामुळं राजा भाऊ एकटेच निघाले. साधारण 10:15 वाजता विशाल राजा भाऊंना घेऊन दौलताबादला पोहोचला. तिथे एका फार्म हाऊसवर या सगळ्यांनी पार्टी केली. पार्टीला विशालचा मित्र आकाश पवार सुद्धा होता आणि विशालने पार्टीत डान्स करायला 2 फिमेल डान्सर्सलाही बोलवलेलं. या पार्टीनंतरच राजाभाऊ लोंढे बेपत्ता झाले. त्यांच्या आणि विशाल राठोडच्या मैत्रीबद्दल घरच्यांना माहीत होतं. दोघांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल सुद्धा कल्पना होती. त्यात राजाभाऊ विशाल सोबत पार्टीला गेले होते याची माहिती त्यांच्या ड्रायव्हरनेच दिली. त्यामुळे पहिला संशय विशालवरच गेला. विशालने मात्र स्वतःची स्क्रिप्ट रेडी ठेवली होती. त्यानं सांगितलं, आम्ही काल रात्री पार्टी केली, पार्टीतून आम्ही निघालो, सरांना घरी सोडायला चाललोच होतो, तेव्हा सर म्हणले मला त्रास होतोय, मला हॉस्पिटलला सोडा. आम्ही त्यांना हॉस्पिटलला सोडलं आणि तिथून निघालो. पोलिसांनी जेव्हा राजाभाऊ लोंढे यांच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन चेक केलं, तेव्हा ते घराजवळच्याच सिग्मा हॉस्पिटलचं होतं. पण तिथे राजाभाऊ लोंढे पेशंट म्हणून आलेच नव्हते. साहजिकच गुड वाढलं. इकडे विशालने 2 दिवसात सरांना शोधून आणतो असा दावा केला. तोवर त्यांच्या अपहरणाचा संशय कुणालाच आला नव्हता. संशय येण्याचं कारण ठरलं एक व्हॉट्सअप स्टेटस. 8 फेब्रुवारीला विशाल पुण्याला गेला. जाताना त्याने राजाभाऊ लोंढेंचा मोबाईल आपल्या सोबत नेला. पुण्यात लक्ष्मी रोडला त्याने मोबाईल सुरू केला आणि व्हॉट्सअपवर स्टेटस टाकलं, आय एम इन पर्सनल वर्क 2025 डोंट डिस्टर्ब. बेपत्ता असलेल्या राजाभाऊ लोंढेंचा फोन अचानक सुरू होणं, त्यावरून व्हॉट्सअप स्टेटस अपडेट होणं, यामुळं त्यांच्या घरच्यांना संशय आला. पण हा संशय आणखी वाढला कारण स्टेटसमध्ये स्पेलिंगच्या चुका होत्या. लोंढे प्राध्यापक होते, HOD होते, त्यामुळे त्यांच्याकडून अशा चुका होण्याचा चान्सच नव्हता. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं अपहरण झाल्याचा संशय आला. पोलिसांनी त्या अँगलने तपास सुरू केला, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. विशाल राठोडने पोलिसांची मदत करण्याच्या बहाण्याने पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला, पण महिना उलटून गेला तरी राजाभाऊ लोंढे यांच्याबद्दल काहीही क्लू लागला नव्हता. या सगळ्यात विशाल राठोड मात्र निवांत झाला होता. तो रील्स टाकर होता, कॉलेजच्या कार्यक्रमाला गेस्ट म्हणून जात होता. इकडे राजाभाऊ लोंढेंच्या कुटुंबियांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तपास पुढे सरकत नसल्याची तक्रार केली आणि आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास दिला. गुन्हे शाखेने विशाल राठोड आणि आकाश पवारची उलट तपासणी केली, तेव्हा त्यांच्या जबाबात तफावत आढळली. आकाशने सांगितलं, मला काहीच आठवत नाही कारण मी पूर्णपणे तराट होतो, मागच्या सीटवर झोपलेलो. तर विशालने सांगितलं, सर पुढे बसले होते, आकाश मागे होता. मग गुन्हे शाखेने CCTV फुटेज चेक केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गाडीत आकाश आणि विशाल पुढे बसले होते. आकाश नशेत दिसतच नव्हता आणि राजाभाऊ लोंढे कुठंच दिसत नव्हते. तरी क्लू लागत नव्हता, त्यामुळे गुड वाढलं. तेव्हा पोलिसांनी या पार्टीत ज्या 2 फिमेल डान्सर सहभागी झाल्या होत्या त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यांनी सांगितलं, पार्टीत आकाश आणि विशाल शुद्धीर होते, पण लोंढे सर मात्र प्रचंड नशेर होते. त्याच अवस्थेत यांनी त्यांना गाडीत बसवलं आणि घेऊन गेले. साहजिकच या दोघांचं भांडं फुटलं. मग पोलिसांनी आपल्या स्टाईलने तपास केला आणि या दोघांनी 5 फेब्रुवारीच्या रात्री काय घडलं होतं याची कबुली दिली. राजाभाऊ लोंढेंना दौलताबादला पार्टीसाठी आणायचा प्लॅन विशालनेच केला होता. तिथं आल्यावर त्यांनी राजाभाऊंना प्रचंड दारू पाजली. मग ते नशेत असताना त्यांना गाडीत बसवलं. त्यावेळी विशालने त्यांच्या नकळत त्यांच्या जवळची बंदूक काढून घेतली. 3 फेब्रुवारीला या दोघांमध्ये पैशाच्या मुद्द्यावरून भांडण झालं होतं. त्याच भांडणाचा राग विशालच्या डोक्यात होता. त्यातूनच त्याने हा सगळा प्लॅन आखला. त्याने लोंढेंना गाडीत घालून साजापूर शिवारात नेलं. तिथं त्यांच्या डोक्यात गोळी घातली. मग त्यांचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकला. रात्री 2:20 त्याने राजाभाऊंचा खून केला. 2:40 ते तिसगावला आले. त्यानंतर 3:10 ते ज्योतिनगरला आले. तिथे जरा वेळ थांबून त्यांनी 3:40 सिग्मा हॉस्पिटल गाठलं. तिथं राजाभाऊंचा मोबाईल लपवला. त्यानंतर 4 वाजता ते कांचनवाडी भागात पोहोचले. तिथं थोडा वेळ थांबून सकाळी 6 वाजता ते गेवराई तांडा गावात आले आणि तिथे आधीच खणलेल्या खड्ड्यात विशाल आणि आकाशने प्राध्यापक राजाभाऊ लोंढेंचा मृतदेह टाकायचं ठरवलं. यासाठी त्याने आपल्याच गावातला आपला नातलग करण आडेला बोलवलं आणि तिघांनी मिळून मृतदेह खड्ड्यात पुरला. मग ज्या JCB वाल्याने खड्डा खणला होता त्यालाच खड्डा बुजवायला बोलवलं आणि मांत्रिक बाबा इथे नाहीयेत, गुप्तधनासाठी खड्डा खणलाय हे समजलं तर पोलीस अटक करतील अशी भीती घालून खड्डा बुजवायला लावला.
त्यानंतर रीतसर पोलिसांना गुंगारा दिला, पण गुन्हे शाखेने सगळ्या लिंक लावत 15 मार्चला आकाश आणि विशाल राठोडला अटक केली. त्यांनी हत्येची कबुली दिली आणि 15 मार्चलाच पोलिसांनी राजाभाऊ लोंढेंचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांच्या पुढच्या तपासात मात्र आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. प्राध्यापक लोंढे हे 60 वर्षांचे, तर विशाल राठोड फक्त 24 वर्षांचा. या दोघांची ओळख एका महिलेच्या माध्यमातून झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्यात या महिलेचा सहभाग असल्याचं आणि यामागे हनी ट्रॅपचं मोठं नेटवर्क असल्याचंही बोललं जातंय. या महिलेनं लोंढेंचा विश्वास जिंकण्यासाठी विशालचा वापर केला का, असा संशय पोलिसांना आहे. कारण ज्या महिलेबद्दल चर्चा सुरू होती ती सुद्धा रील स्टार आहे. तिच्यात आणि राजाभाऊ लोंढे यांच्यात 2024 साली 25 लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झालेत. त्यामुळे या रील स्टारचं नेमकं कनेक्शन आता पोलीस शोधतायत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोंढे यांना गोळी झाडल्यानंतर विशालने त्यांचा चेहरा दगडाने ठेचला होता. त्यामुळं एवढ्या क्रूरतेनं हत्या करण्यामागे फक्त पैशांचा वाद हेच कारण होतं की आणखी कुठला अँगल आहे, हे आता पोलिसांना शोधायचंय. सध्या विशाल राठोडला 22 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर आकाश आणि करणला 22 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पण लोंढे यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याकडे बंदूक नव्हतीच, मग विशाल राठोडने बंदूक कुठून आणली अशी शंका घेतली. 40 दिवसांनी प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांचा मृतदेह सापडल्यानं थरार संपला असला तरी आता नवे प्रश्न पुढे आलेत. 60 वर्षांच्या प्राध्यापकासोबत 25 लाखांचा व्यवहार करणारी ती रील स्टार कोण? ती बंदूक होती कोणाची? विशाल राठोड महिनाभर का सापडला नाही? आणि विषय फक्त पैशांचाच होता की प्रेम, ब्लॅकमेल, ट्रॅप किंवा मग भलतंच काही?